साहित्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथम अभिवादन करते। तसेच इथे जमलेले माझे बंधू भगिनी त्यांना मानाचा क्रांतिकारी नमस्कार, जय भीम। आणि आज मी सांगू इच्छिते की इथे जे आपण आंदोलन केलेलं आहे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल, हे आंदोलन आपण दीपिक्षा मोटर ट्रेनिंगचे अध्यक्ष अनुप आचरेकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण केलेलं आहे। तसंच या आंदोलनामध्ये सर्व समाजाचे जे संघटनेचे अध्यक्ष असतील, सभासद असतील, सगळ्यांनी येऊन इथे सहभाग दर्शवला, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते। आणि हे जे आंदोलन आहे हे स्मार्ट मीटर रद्द करण्याबाबत आहे, कारण स्मार्ट मीटरमुळे होणारा त्रास, गोरगरीब जनतेला त्रास, जे लोक महिन्याला 12,000 10,000 कमवतात, या स्मार्ट मीटरमुळे ते आपलं बिल घरातलं भरू शकत नाही। कारण यापूर्वी जे आमचं नॉर्मल मीटर होतं त्याचा आम्हाला 400-500 रुपये बिल येत होतं आणि नॉर्मल रीडिंग पडत होती। पण जेव्हापासून हे स्मार्ट मीटर लावले, गेल्या 5-6 महिन्यापासून आम्हाला अधिकच बिल येत आहे, म्हणजे दुपटीने तिपटीने येत आहे। याचा जाब जेव्हा आम्ही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला तर ते आम्हाला सांगतायत की गरमी खूप वाढलेली आहे आणि तुमच्या घरात लोड वाढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बिल जास्त येत आहे। तर मी त्यांना बोलली, अहो सर, पहिला पण लोड तेवढाच होता, फक्त आमचं एक्स्ट्रा कूलर वाढलेला आहे, मग कूलरमुळे काय एवढं लगेच दुपटीने बिल वाढणार आहे का? ते बोलतात जून महिना येऊ द्या, मग बघा बिल आपोआप कमी होत आहे। आता जून महिना चालू झालेला आहे आणि आता आम्ही येणाऱ्या काळात बघतो आमची रीडिंग किती येते आणि आमच्या बिलामध्ये किती तफावत होते, असं आम्ही बघणार आहोत। आणि जरी तेवढीच आमची रीडिंग पडत असेल तर मग आता तर आम्ही थोडेसेच माणसं आहोत आणि आम्ही शांत पद्धतीने संविधानाच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण येणाऱ्या काळात जर का आमच्या बिलामध्ये तफावत होत नसेल आणि आमचं बिल वाढतच असेल तर गोरगरीब हे सहन करणार नाही। आम्ही तीव्र पद्धतीने महावितरण विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा करणार आहोत आणि तिथेच ठिय्या आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आमचं पहिल्याच नॉर्मल मीटर लावत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवते। आज डिगा कमान येथे आमचे मित्र मार्गदर्शक अनुपजी आचरेकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली MSCBचा जो काही भोंगळ कारभार चालू आहे, सततची रोज लाईट जाणार, 1.5-2 महिन्यापासून डिगावासियांना लाईटीचा त्रास होतोय, जे जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावणं, अशा अनेक समस्या नागरिकांना MSCB तर्फे होत आहेत। त्याच्या निषेधार्थ हा एक संविधानिक पद्धतीने अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे। जर ह्यावरती महावितरणाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली नाही, त्यांचे निवारण केलं नाही समस्याचं, तर येत्या काळामध्ये हा जनतेचा उद्रेक महावितरणाच्या कार्यालयापर्यंत जाऊन त्यांना तिथून आम्ही ठिय्या आंदोलन त्यांना कार्यालयाच्या बाहेर पडू देणार नाही। आणि ह्या मंचाद्वारे किंवा ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री अतुल सावेजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी तरी एक लक्ष द्यावे की जनतेला हा पैसा देऊन त्रास आहे। आम्ही फुकट नाही, फुकटची योजना नाहीये की तुम्ही आम्हाला उपकार म्हणून लाईट देता, आम्ही याचे पैसे भरतो। एखाद्या गोष्टीचे पैसे भरल्यानंतर देखील जर आम्हाला त्रास सहन करावा लागत असेल, इतका मनस्ताप होत असेल, आज घरामध्ये रुग्ण आहेत, लहान मुलं आहेत, आज कामाला जाणारे लोक आहेत, आज जर आपल्या घरात जर लाईट नसेल तर त्यांनी किती समस्या होऊ शकतात हे आज सांगायची वेळ नाही। आणि आज आपण समान नागरी कायदा बोलतात, आज मोठ्या मोठ्या स्मार्ट कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला कंटिन्यू लाईट असते आणि आमच्यासारख्या डिगा ठिकाणी आपल्याला 6-6 तास 8-8 तास लाईट जाते। हीच का समान नागरिक आणि हेच समान नागरिकाला मिळणारे तुमचे मूलभूत सुविधा आहेत का? सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे। निदान जिथं आम्ही पैसे भरतो, जिथं आम्ही पैसे मोजतो, तिथे तरी आम्हाला त्या गोष्टी आम्हाला योग्यरित्या मिळायला पाहिजे। नाही मिळाले तर त्याच्या विरुद्ध एक ग्राहक म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे। मी ते एवढंच बोलतो आणि आमचे आजचे ह्या कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक अनुपजी आचरेकर दादा त्यांना बोलण्याची विनंती करतो। नमस्ते, मेरा नाम रेहाना है, मैं एक गरीब एवं औरत हूँ और हम लोग झोपड़ी में रहते हैं सर। पहले हमारा बिल 400-500 इससे अंदर ही आता था, गर्मी में भी चलाओ ठंडी में भी चलाओ 400-500 के अंदर ही आता था बिल। अब सर जब 2-3 महीना हो गया हमको बिल 2-2 हजार 4-4 हजार बिल दे रहे हैं सर। किसी को 1800 बिल आ रहा है, किसी को 2600 बिल आ रहा है सर। हम लोग गरीब लोग हैं सर, इतना बिल हम लोग कहाँ से भरेंगे? हमारा आदमी बेगारी काम करते हैं, कभी काम मिलता है कभी नहीं मिलता है सर काम। हमारे छोटे छोटे घर में बच्चे, एक तो बिना बोले ट्रांसफॉर्मर उड़ जाता है सर, कभी हमारा लाइट फुल फ्यूज हो जाता है, कभी पंखा जल जाता है सर। इसका भी खर्चा हम ही लोग अपने जेब से देने का सर। आप लोग सिर्फ स्मार्ट मीटर लगा दिए, बिना बोले तो आप लोग मीटर लगा दिए सर,
और ऊपर से जब मन में आता तब आप लोग लाइट काट लेते हैं सर। ये कौन सा सिस्टम है सर? हम लोग गरीब लोग हैं, ऐसा कीजिए सर, आप लोग जहर ला के दीजिए हम लोग को, हम घर भर हम लोग जहर खा के सो जाते हैं। आप लोग आराम से सर, लोग हमारे टैक्स खाते रहिए आराम से। हम लोग, हमारे घर में छोटे छोटे बच्चे हैं सर, आप लोग लाइट ऐसा काट लेते हैं। मेरे बच्चे को एक दिन डेंगू हो गया, रात भर मेरा बच्चा डेंगू में रोता रहा, गर्मी से रोता रहा, तड़पता रहा। हम लोग लाइट विभाग वाले को फोन लगाते हैं तो वो कहते हैं अभी हो जाएगा, अभी हो जाएगा, अभी हो जाएगा। अरे कब होगा सर? हाँ, अरे आप लोग बिना बोले लाइट काटने वाला सिस्टम तो बना दिए सर, तो बिना बोले अपने आप लाइट भी तो चालू करने वाला सिस्टम कर दो ना सर। यानी बस लूटने का इनकम चालू कर दिए सर आप लोग। हाँ, अरे गरीब लोग के लिए सुविधा करो ना सर। इससे पहले तो हमको इससे आराम था ना, कभी हम लोग ने आंदोलन किया क्या? कभी नहीं किया हम लोग आंदोलन। अब क्यों कर रहे हैं हम लोग? क्योंकि हमको तकलीफ हो रहा है सर। हमारा आदमी खून पसीने की कमाई लाता है, तब हम लोग जाके उधर बिल भरते हैं, तभी भी हमको अगर सुकून नहीं मिलेगा तो क्या मतलब है हमको ऐसी जिंदगी जी के। इससे अच्छा सर आप लोग लाइए, हमको जहर दीजिए, हम लोग पूरा परिवार खा के सो जाएगा। ऐसा मत कीजिए सर, हमारा पुराना वाला मीटर हमको लगा दीजिए। हम लोग प्यार से बोल रहे हैं, हमको कुछ नहीं चाहिए। हमारा जो पुराना मीटर था सर लगा दीजिए, अब बस हमको कुछ नहीं चाहिए। आपका मीटर आप लेके जाइए, धन्यवाद सर। प्लीज मेरी इतनी बात रिक्वेस्ट एक्सेप्ट कर लीजिए सर, प्लीज। असं काय बोलणार नाही, पण हे जे त्यांचा कारभार चालू आहे ना, ह्याला बोगस कारभार म्हणतात आणि ह्यांना फक्त एवढाच इशारा दिलाय की हे शांतपणे आज जे झालं ते आंदोलन शांतपणे झालं, याच्यानंतर यांच्या ऑफिसमध्ये घुसू, टीव्ही आंदोलन करू, सकाळी घुसून संध्याकाळपर्यंत किंवा रात्री पण किंवा 2 दिवस आम्ही पण तिथून जाणार नाही आणि ह्यांना पण जाऊ देणार नाही जोपर्यंत हे मागणी पूर्ण होणार नाही। एवढंच बोलतो थोडक्यात। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण तिघा विभागातील सर्व तमाम रहिवासी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत महावितरणच्या विरुद्ध निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चाचा सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। मोर्चाचं निमित्त म्हणजे जो 2-3 महिन्यापासून महावितरणचा भोंगळ कारभार आहे त्याचा तीव्र विरोध आणि निषेध करण्यात आला आणि जे आवाजावी अपील येत आहे, जे स्मार्ट मीटर आहेत त्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चाला सर्वांनी उपस्थित राहून मोर्चा यशस्वी केलाय आणि या आमच्या मोर्चाचे निवेदन आम्ही महावितरणचे अधिकारी अजय बस्कर यांना दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल।